हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एमएच सेट पेपर 1. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर 1च्या युनिट 6 म्हणजेच लॉजिकल रिझनिंग या युनिटबद्दल माहिती घेणार आहोत. तर बेसिकली या युनिटवर जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात किंवा आत्तापर्यंत विचारले गेले त्या सर्वांचा अभ्यास आता आपण इथे करणार आहोत. तर या लेसनमध्ये जास्त नाही पण थोडा थिरॉटिकल पार्ट्स आहे, काही कॉन्सेप्ट्स आहेत की ज्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एक्झाममध्ये बऱ्याच वेळा त्या कॉन्सेप्टवर प्रश्न विचारला गेलाय. लास्ट 2 इयर्समध्ये आपल्याला नाही दिसणार, पण त्यापूर्वी ह्या काही कॉन्सेप्ट्सवर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर आधी या व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेऊया आणि यानंतर अजून मी दोन किंवा 3 व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्यात टोटली आपण लास्ट 5 to 6 इयर्सचे PYQ सॉल्व्ह करणार आहेत. त्यावरून आपल्याला नक्कीच लक्षात येईल की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात. हा सगळा अभ्यास आपण त्यात अभ्यासणार आहोत. तर आता आपण इथे जे अभ्यासणार आहोत ते आधी पाहूया. तर यात फर्स्ट कॉन्सेप्ट आहे डिडक्टिव्ह रिझनिंग. तर या टाईपवर दरवर्षी एक तरी प्रश्न विचारण्यात येतोच. इधर तो आपला थिरॉटिकल बेस्ड असेल, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सवर आधारित, जे आपण इथे पाहणारच आहोत, किंवा याच्यावर एक्झाम्पल्स देतात. ते इथे पण एक मी एक्झाम्पल दिलेलं आहे की ज्यावरून कळेल आपल्याला की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. तर बेसिकली डिडक्टिव्ह रिझनिंग किंवा निगमनात्मक तर्क हे काय आहे, तर सामान्य विधानाकडून विशिष्ट विधानाकडे जाण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला आपण डिडक्टिव्ह रिझनिंग असे इथे म्हणत असतो. इथं आपण हे एक्झाम्पलवरून समजून घेऊया, आपल्याला समजायला इझी जाईल. तर इथे आपल्याला दिले सर्व मानव मर्त्य आहे. तर हे जे आहे ते आपण आकृती काढून सॉल्व्ह करत असतो, कारण त्याप्रमाणे जर केलं तर आपल्याला उत्तर मिळायला इझी जातं. तर इथे सर्व मानव त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणून आपण हा एक राऊंड करणार आहोत जो की मानवचा झाला. आणि हे जे सर्व मानव आहेत ते मर्त्य आहेत असं इथे आपल्याला सांगितलंय. सर्वसाठी आपण असं पूर्ण हे सर्कल वापरलं, कारण हे सर्व मानव याच्यात इन्क्लुडेड आहेत, म्हणजे हे सर्व मर्त्य झाले. आणि तिथेच जर असं दिलं असतं की काही मानव मर्त्य आहेत, तर आपण हाफ पार्ट दाखवत असतो. इथून आपण हे दाखवू शकतो की हे मानव आहेत आणि इथे मर्त्य आहे, तर हे काही जे आहेत ते मर्त्य आहे. तर बेसिकली हा पार्ट काही डिनोट करतो, आणि असं जेव्हा सर्व असतं तेव्हा आपण अशा प्रकारे हे ड्रॉ करत असतो. सेकंड स्टेटमेंट आहे, राम हा मानव आहे. तर मानवच्या आतमध्ये कुठेतरी राम येईल की जो मानव आहे, आणि त्यावरून कंक्लुजन आपण काढलं की म्हणून राम हा मर्त्य आहे. तर हे फिगरवरूनही दिसतंय की सर्व मानव मर्त्य आहेत आणि मानवच्या आतमध्ये राम आलेला आहे, तर शुअरली तो मर्त्य असेलच. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण एका सामान्य सिद्धांत होता आपल्याकडे, हे स्टेटमेंट्स होते, आणि त्याच्यापासून आपण एका विशिष्ट कंक्लुजन, विशिष्ट निष्कर्षापर्यंत जातो की राम मर्त्य आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला ऑलमोस्ट दरवर्षी विचारण्यात येतातच. एकतर असे एक्झाम्पल विचारण्यात येतात किंवा ही कॉन्सेप्ट पण विचारली गेलेली आहे 2 वेळा, की जे काही डिडक्टिव्ह रिझनिंग आहे ते कशा प्रकारे वर्क करतं. तर आपल्याला तिथे आन्सर तेव्हा चूज करायचं होतं की सामान्य सिद्धांताकडून विशिष्ट निष्कर्षापर्यंत, म्हणजे फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक हे आपलं डिडक्टिव्ह रिझनिंग वर्क करत असतं. तर याच्यामध्ये जे कंक्लुजन असतं, जे निष्कर्ष असतो ते सर्टन असतं आणि 100% खरं मानलं जातं. हे आपल्याला डिडक्टिव्हच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा रिसर्चमध्ये जो काही यूज होतो तो मोस्टली क्वांटिटेटिव्ह आणि एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये होत असतो. हे पण इथे इम्पॉर्टंट आहे, आणि ही कॉन्सेप्ट अगदी महत्त्वाची आहे. तर व्यवस्थित लक्षात ठेवा की जनरल टू स्पेसिफिक डिडक्टिव्ह रिझनिंग जे आहे ते वर्क करत असतं. यातच नेक्स्ट कन्सेप्ट आहे इंडक्टिव्ह रिझनिंग, म्हणजेच आगमनात्मक तर्क. तर हे बेसिकली डिडक्टिव्हच्या काइंड ऑफ अपोजिट आहे असंही आपण म्हणू शकतो, कारण आपण पाहिलं की एका सामान्य तर्कापासून विशिष्ट गोष्टीपर्यंत डिडक्टिव्ह वर्क करतं. त्याचप्रमाणे इंडक्टिव्ह जे आहे ते एका विशिष्ट निरीक्षणापासून सामान्य निष्कर्षाकडे जाण्याची प्रक्रिया आहे. हे पण आपण एक्झाम्पलने पाहूया. इथे दिलेलं आहे की राम खूप अभ्यास करून उत्तीर्ण झाला आणि श्याम पण खूप अभ्यास करून उत्तीर्ण झाला, त्यामुळे अभ्यास केल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतात. तर इथे आपण पाहू शकतो की एक विशिष्ट निरीक्षण आहे की रामने खूप अभ्यास केलाय आणि म्हणून तो उत्तीर्ण झालेला आहे, आणि श्यामने पण अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून तो उत्तीर्ण झालेला आहे. आणि त्यावरून आपण एका सामान्य निष्कर्षापर्यंत पोहोचलोय की अभ्यास केल्याने विद्यार्थी उत्तीर्ण होतात. तर अशा प्रकारे इधर आपल्याला एक्झाम्पल्स किंवा या टाईपवर क्वेश्चन विचारण्यात येत असतात. मोस्टली आपल्याला डिडक्टिव्ह पण विचारण्यात येतात, पण यावरही प्रश्न विचारण्यात आलेत. सो हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर याचे की फीचर्स आपण पाहणार आहोत की येस, इंडक्टिव्ह रिझनिंग जे आहे ते वर्क करतं स्पेसिफिक टू जनरल, म्हणजे एका विशिष्ट निरीक्षणाच्या नोंदीवरून सामान्य कॉन्सेप्टपर्यंत आपण पोहोचत असतो. आणि याची जी काही प्रोबॅबिलिटी आहे कंक्लुजनची,
तर ती आहे की कंक्लुजन इज मोस्टली प्रोबॅबल. तर जो काही निष्कर्ष असतो तो संभाव्य असतो, निश्चित नसतो. जसं आपण डिडक्टिव्हमध्ये पाहिलं की ते इथे 100% ट्रू असतो, तर इथे प्रोबॅबल असतो. आणि क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये इंडक्टिव्ह रिझनिंगचा मोस्टली यूज होत असतो, जसंच डिडक्टिव्हमध्ये आपण पाहिलं की क्वांटिटेटिव्ह. तर हे पण लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हे पण तुम्ही टॉपिक नोट डाऊन करून ठेवू शकता. आणि हे तर महत्त्वाचं आहे की स्पेसिफिक जनरल. एक सांगते तुम्हाला, तुम्ही असं IDS असं हे लक्षात ठेवू शकता इन केस एक्झामला विचारण्यात आलं की इंडक्टिव्ह रिझनिंग कसं वर्क करतं. तर IDS लक्षात ठेवलं तर I फॉर इंडक्टिव्ह, D फॉर डिडक्टिव्ह असं लक्षात ठेवा. आणि इंडक्टिव्ह आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिक टू जनरल असं वर्क करतं, आणि याचं जर अपोजिट घेतलं आपण जनरल टू स्पेसिफिक तर ते डिडक्टिव्ह असतं. म्हणजे आपण कन्फर्म होऊन जातो, आपले उत्तर चुकण्याचे चान्सेस कमी असतात. तर हे झालं ऑल अबाउट इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिझनिंग. आता नेक्स्ट इंडियन लॉजिक्समध्ये काही प्रमाणाज आहेत की ज्यांवर प्रश्न विचारण्यात येत असतात. त्याच्यातले वेगवेगळे टाईप्स आता आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बेसिकली सत्य म्हणजे ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत त्या, व यथार्थ प्राप्त करण्याचे साधन म्हणजे प्रमाण असे म्हटले जाते. तर कोणत्याही गोष्टीच्या सत्यपर्यंत पोहोचण्याचं जेव्हा त्याच्यामध्ये काही ज्ञान आहे ते प्राप्त जेव्हा आपण करत असतो ते साधन म्हणजे प्रमाण असं म्हटलं जातं. तर यात फर्स्ट कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत परसेप्शन म्हणजे प्रत्यक्ष. हे आपण डायरेक्ट सेन्स, हे जस्ट एक कीवर्ड म्हणू शकतो की जो लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला इझी आहे. डायरेक्ट सेन्स आपल्याला हे कळतं की काहीतरी प्रत्यक्ष पाहून किंवा कोणत्या तरी गोष्टीला आपण हात लावून ओळखू शकतो की हा ही गोष्ट आहे. तर डायरेक्ट सेन्स, त्यावरून आपल्याला परसेप्शन ही कॉन्सेप्ट लवकर लक्षात येईल. तर बेसिकली नॉलेज इज ऑब्टेन डिरेक्टली थ्रू द सेन्सेस. तर इंद्रियांच्या थेट अनुभवातून मिळणारे ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण होय. हे समजायला अगदी इझी आहे. फक्त लक्षात ठेवा, डायरेक्ट सेन्स लक्षात ठेवा किंवा इंद्रियांच्या अनुभवातून मिळालेले ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष, हे आपण लक्षात ठेवू शकतो. इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, यावरून लवकर लक्षात येईल की सीइंग अ फ्लावर अँड नोविंग इट इज अ फ्लावर. आपल्याला जर समोर फूल दिसतंय तर आपल्याला ते माहिती आहे की ते फूल आहे, कारण आपण ते डोळ्यांनी पाहतोय. इंद्रियांचा यूज करून आपल्याला ज्ञान मिळते की हा हे एक फ्लावर आहे. सपोज आपल्या डोळ्यांना पट्टी वगैरे बांधलेली आहे आणि आपल्याला काहीतरी वस्तू आपण हात लावून ओळखू शकतोय. फॉर एक्झाम्पल माझ्या समोर एक बॉटल ठेवली आहे, माझ्या डोळ्यांना पट्टी आहे आणि मी हात लावून माझ्या सेन्सेसने ते ओळखू शकते की हा इथे एक पाण्याची बाटली आहे. तर या प्रकारे आपल्याला इंद्रियांच्या अनुभवातून जे ज्ञान मिळत असते त्याला आपण परसेप्शन किंवा प्रत्यक्ष असे म्हणत असतो. तर आय होप ही कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल. याच्या पुढे पण जे काही आपण प्रमाणास पाहणार आहोत ते सर्व व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. आणि एक्झाम्पल्सवरून मला माहिती की तुम्हाला ते लक्षात येईल, पण तरीही प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहेच इथे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत इन्फरन्स, अनुमान. याला आपण तर्क लावणे, रिझनिंग या गोष्टीवरून लक्षात ठेवू शकतो. तर बेसिकली एका ज्ञात गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त होणे म्हणजेच अनुमान असं म्हटलं जात असतं. फॉर एक्झाम्पल आपण पाहू शकतो की सीइंग स्मोक ऑन अ हिल अँड कन्क्लुडिंग दॅट देअर इज अ फायर. आपण बसलोय आणि आपल्याला समोर एखाद्या टेकडीवर दिसतंय की तिथून धूर येतोय, तर आपण असं म्हणू शकतो की तिथे आग वगैरे लागली असेल. तर आपण काय करतोय की एक आपल्याला गोष्ट माहिती की धूर केव्हा निघतो, आग वगैरे लागते तेव्हा मोस्टली धूर निघत असतो. त्यावरून आपण अंदाज लावला की तिथे आग लागलेली आहे त्या टेकडीजवळ आणि म्हणून धूर निघतोय. किंवा अजून एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला की आकाशात जेव्हा काळे ढग दाटतात तर आपण असं कंक्लुजन काढतो की थोड्याच वेळात पाऊस येऊ शकतो. तर हे आपण अनुमान कशावरून काढतोय की काळे ढग दाटलेले आहेत आणि त्यामुळे पाऊस येतो, आणि त्या प्रकारे आपण एक तर्क लावतोय. तर अशा काइंड ऑफ जर एक्झाम्पल्स आले तर तेव्हा आपण अनुमान हे ऑप्शन तिथे चूज करत असतो. आता नेक्स्ट प्रमाण आपण पाहणार आहोत कंपॅरिझन. तर कंपॅरिझन म्हणजे मोस्टली सिमिलॅरिटी. दोन गोष्टींमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी, साम्य, तुलना अशा प्रकारचे जर आपल्याला एक्झाम्पल विचारण्यात आलेले तर त्याला आपण कंपॅरिझन किंवा त्यालाच एक वेगळा वर्ड आहे तो म्हणजेच ॲनालॉजी, उपनाम असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण मुंबईची घरे कबुतराच्या खुराड्यासारखी लहान असतात असं आपण ऐकलेलं आहे. तर मुंबईची जी घरं आहेत त्यांची तुलना कशाने केलेली आहे, कबुतराच्या खुराड्यासोबत. तर इथे सिमिलॅरिटी काय घेतली की घरं लहान असतात, खुराड लहान असतं, त्यामुळे कंपॅरिझन केलेली आहे. असे काइंड ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात, तर ते एक्झाम्पल कंपॅरिझन्स असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथेही पाहू शकतो आपण की लर्निंग व्हॉट अ वाईल्ड काव लुक्स लाईक अ कम्पेअरिंग इट टू अ काव. हे पण एक एक्झाम्पल झालं, व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे वर्बल टेस्टिमोनी म्हणजे शब्द. तर इथे एक अथॉरिटी दिलेली असते
या वर्ड्सवरून आपण हे लक्षात ठेवू शकतो. तर विश्वासार्ह व्यक्ती किंवा ग्रंथाकडून मिळणारे ज्ञान म्हणजे शब्द वर्बल टेस्टिमोनी असतं. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की तुमच्या दातात काहीतरी प्रॉब्लेम आहे, कीड लागलेली आहे, तुम्ही असं खाल्लं असेल त्यामुळे असं झालं असेल, तर ते आपण खरं मानतो. का बरं? कारण डॉक्टर यांनी काहीतरी डिग्री घेतली आहे, ते एक विश्वासार्ह व्यक्ती आहे आणि त्यांच्याकडून ते ज्ञान आपल्याला मिळालंय की आपल्या दातांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेच तुम्हाला जर कोणी शिक्षकाने सांगितलं तुमच्या दातात प्रॉब्लेम आहे, तर ते तुम्ही खरं मानणार का? नाही. ते डॉक्टराकडूनच मागणार, कारण त्यांनी त्यात काहीतरी शिक्षण घेतलंय, ते त्यातील विश्वासार्ह व्यक्ती आहे आणि त्यांच्याकडून ते ज्ञान मिळालं म्हणजेच वर्बल टेस्टिमोनी मिळाली, त्यालाच आपण शब्द प्रमाण असे म्हणत असतो. आय होप हे सर्व कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येत आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवणं एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून नोट डाऊन करून ठेवा. आता नेक्स्ट आहे व्याप्ती. व्याप्ती म्हणजेच हेतू आणि संदर्भ यांच्यातील अटळ संबंध म्हणजे व्याप्ती असं आपण म्हणू शकतो. तुमच्यासाठी इथे एक्झाम्पल दिलेले, त्यावरून लवकर लक्षात येईल की धूर आणि अग्नी, जिथे धूर आहे तेथे अग्नी असतो, तर ही धूर अग्नीमधील व्याप्ती झाली असं आपण म्हणू शकतो. तर इथून आपल्याला काय कळतं की लांबून जर आपण एखाद्या डोंगरावर धूर दिसला, तर आपण धूर दिसल्यामुळे आपण आग असल्याचा अनुमान लावलेला आहे. जे मी तुम्हाला मागे हे एक्झाम्पल दिलं की तिथे धूर आहे त्याच्यामुळे तिथे आग लागली असेल, तर जिथे धूर आहे तिथे अग्नी असतं. तर हे काही जो आपण संबंध दाखवतो त्यालाच आपण व्याप्ती असं म्हणत असतो. आता नेक्स्ट आहे हेत्वाभास, म्हणजेच याला आपण फॉलसी असेही म्हणत असतो. तर जिथे अनुमानामध्ये दिलेले कारण लक्षात ठेवा की इथे अनुमानाचाही संबंध येतोय. जो काही हेतू आहे तो चुकीचा आहे किंवा त्याच्यात काहीतरी दोष आहे, तेव्हा निर्माण होणारा जो तर्कदोष असतो त्याला आपण हेत्वाभास असे म्हणत असतो. तर बेसिकली जेव्हा दिलेला हेतू हा एकापेक्षा जास्त गोष्टींना लागू होतो आणि तो निश्चित एका कन्क्ल्युजन पर्यंत पोहोचत नाही, तर त्याला आपण तर्कदोष, हेत्वाभास असे म्हणत असतो. याचं एक्झाम्पल मी पुढे एक घेतलेलं आहे, त्यावरून तुम्हाला फॉलिसी अगदी क्लिअर होईल, कारण हा जरा नवीन आहे हेत्वाभास हा वर्ड, म्हणून कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आपण बघूया की आपण काय अभ्यासलं. तर आपण 4 प्रमाणात अभ्यासले आहेत आणि ते कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतं याच्यासाठी एक जस्ट इझी मेमरी ट्रिक दिलेली. पाऊस, PAUS, तर P वरून प्रत्यक्ष, A वरून अनुमान, U वरून उपनामा आणि S वरून शब्द असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रत्यक्ष म्हणजे परसेप्शन, अनुमान इन्फ्लुएन्स, उपनाम कंपॅरिझन, कम्पेअर करत असतो आपण दोन सिमिलॅरिटी काही गोष्टी दाखवून त्याप्रमाणे, आणि शब्द म्हणजे एक वर्बल टेस्टिमोनी असते जे एका विश्वासार्ह व्यक्तीकडून जेव्हा आपण मिळते तर ती आपण खरी मानत असतो. तर हे झाले प्रमाणाविषयी माहिती. आता नेक्स्ट हा PYQच आहे, 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. इथे आपण पाहू शकतो जो की डिपेंड ऑन पॉलिसी आहे, म्हणून मी इथे बेसिकली हा घेतला आहे की आपल्याला ते लवकर लक्षात येईल. तर इथे पाहू शकतो की बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते हे कशाचं उदाहरण आहे असं आपल्याला विचारलंय. तर इथे आपण पाहू शकतो की हे व्याप्ती इनव्हेरिएबल रिलेशनचं एक्झाम्पल आहे का, तर नाही. आपण यापूर्वी व्याप्ती अभ्यासला तर त्याचा इथे संबंध नाहीये. परसेप्शन, प्रत्यक्ष प्रमाण, तर इथे आपण काही आपल्याला डोळ्याने दिसतंय किंवा जाणवतंय यातलाही काही भाग नाहीये, म्हणून हेही नाही येणार. आणि कंपॅरिझन, तर इथे आपण कन्फ्युजन होऊन कंपॅरिझन म्हणू शकतो की उपनाम, पण नाही. कंपेअर मी तुम्हाला सांगितलं की मुंबईची घरं, कबुतराचं खुराड, या दोघींना कंपेअर केलं तर आपल्याला कळतं की लहान गोष्टींना कंपेअर केलेलं आहे. तर इथे तसं काहीच नाहीये, म्हणून हे ऑप्शन पण नाही आहेत. तर इथे आपण पाहू शकतो की बॉर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती, बेसिकली पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, पण हे खरं आहे का, तर नाही. तर इथे आपण पाहू शकतो की येथे शक्ती मिळण्याचे खरे कारण बॉर्नव्हिटा, कॉम्प्लॅन आणि दूध आहे. तर हे सोडून पाणी हा चुकीचा निष्कर्ष इथे काढला जातोय की पाण्याने शक्ती येते, तर हे चुकीचं आहे आणि हा चुकीचा निष्कर्ष काढलाय, म्हणून हे हेत्वाभासाचं म्हणजेच पॉलिसीचं एक्झाम्पल इथे आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा टाईप ऑफ क्वेश्चन परसेप्शन, कंपॅरिझन, इनव्हेरिएबल रिलेशन, पॉलिसी अशावर विचारले जात असतात. म्हणजेच बेसिकली एक्झाम्पल्स दिले जातात आणि त्यावरून आपल्याला ओळखायचं असतं की कोणत्या प्रकारचं हे प्रमाण आहे. म्हणून ही एक कन्सेप्ट ही खूप महत्त्वाची आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा हे पॉईंट्स. आणि आता ज्या प्रकारचे रिझनिंगचे एक्झाम्पल्स येत असतात, फॉर एक्झाम्पल काही लेटर सिरीज दिलेली असते किंवा
काही डिरेक्शन्सवर क्वेश्चन्स असतात, काही वेगवेगळ्या टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहेत सर्व आपण PYQs मध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओनंतर लगेच PYQचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, त्याचाही व्यवस्थितपणे अभ्यास करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन असतील, काही डाऊट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.